मसाला लावू का तुमच्या चेहऱ्याला? मसाला मस्त लाल 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 लाल. हो एकदम एकदम म्हणजे असं तुम्हाला वाटेल की मी एकदम फॉरनर आहे, असा चेहरा मस्त पिंक वाटेल तुम्हाला. अरे आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घेणार ना. चिमणी सारखा आवाज. तुमच्या बोलायच्या नादात ते पातळ झालंय. आता काय करेल ती, आता थोडं पीठ टाकेल, मग तिला वाटेल की घट्ट झालं, मग अजून पाणी टाकेल, मग वाटेल जास्त पातळ झालं. येडीच आहे ना तुम्ही, शहाणे. काय करणार छोटस लेकरू? लेकरू नाही तू. अगं सगळे म्हणतात ना तू शाळेतली पोरगी वाटते. केस काळे करून मला यंग बनवण्याचा हिचा प्रयत्न फसल्यानंतर असं तांदळाचं पीठ माझ्या चेहऱ्यावर मारून मला कोरियन स्किन देण्याचा हा प्रयत्न चालला हिचा. काय मग काय म्हणता, आजच्या वर्टिकल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या केसांना डाय केल्यानंतर माझ्या वाईफने आता मला आणखी यंग करण्याचं सुचवलंय आणि गेल्या एक हफ्त्यापासून एक नवीन तोडगा तिने आजमावला त्यावरती. आणि तो तोडगा असा आहे, तिचं म्हणणं असं आहे की मला एक छान अशी स्मूथ अशी लुकलुकीत करणारी स्किन मिळावी आणि त्या स्किन साठी कोणतं असं रहस्य वापरणार असतो का तुम्हाला काय सांगायचंय? हो हे काय होतं का तुम्हाला का सांगायचंय? मला सांगायचंय म्हणजे लोकांनाही कळलं पाहिजे की असं काय केल्यानंतर माझ्या चेहऱ्यामध्ये तो फरक पडणार आहे. आणि गेल्या एक हफ्त्यापासून तो प्रयोग चालू आहे माझ्यावर. का तुम्हाला फरक नाही जाणवत आहे? मला फरक जाणवतो, म्हणून तर माझा विचार चालला की लोकांना पण सांगावं, कारण की जसं चाललं होतं ना हेअर डाय करून मग तुझ्या एजला मला मॅच होता येईल, पण फक्त हेअर डाय करून नाही होत, स्किन पण मॅच झाली पाहिजे. बऱ्याच गोष्टी असतात अशा. असं कोणतं आहे ती गोष्ट? राईसचं पीठ आहे. राईसचं पीठ आहे. राईसचं ये नका टाकवा. नाही टाकावं तर लागेल. अगं नॅचरल रॉ आहे आपली, फन तर मजा तर त्यामध्येच आहे. तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ माझ्या चेहऱ्यावर मळण्यात येणार आहे आणि त्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती भाकरी थापण्यात येणार आहेत. तांदळाच्या भाकरी का? नाही बरं ठीक आहे, तांदळाच्या भाकरी नाही, माझ्या चेहऱ्यावरती एक प्रोसेस करण्यात येणार आहे. प्रोसेस म्हणजे अशी जी घरगुती तुम्ही करू शकता. तू काय करतेस ऍक्च्युली? प्रोसेस करण्यात येणार. तुम्हाला हे तर कळलं ना की ग्लो आलाय, किती छान वाटतंय, मग कशाला असं बोलतंय? छान वाटतं. आम्ही असं नाही करत, पण मला तर चांगलं वाटलं. स्किन म्हणजे माझी जरा सॉफ्ट वगैरे झाली आहे, थोडा निखार आल्यासारखं वाटतोय मला. म्हणजे माझे जे बरेच हे असे मेलेनियन आहेत ना, हे कमी झालेत मला असं वाटतं. चला आता मस्त आपण कॅमेरा सेट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आता शेकी फुटेजेस नाही मिळणार. आपल्या पुढच्या कामगिरीला आपण सुरुवात करूया. हे कामगिरी बोलतोय याला? मग ही कामगिरीच आहे माझ्यासाठी, तर कामगिरीच आहे की माझ्या चेहऱ्यावरती आता लिकापोती होणार आहे. तुला लावायचं? तुला गोल गोल व्हायचे का? तो ऑलरेडी गोरा आहे. त्याला तर लास्ट टाइम बोललो पण होतो मी की बाबा तुला डाय लावायची का, तर माझ्या तोंडावर बोलून गेला की तूच तुझं तोंड काळं कर म्हणून. त्याला नेहमी वाटतं काहीतरी खायला मिळणार. त्याला सर्व गोष्टी खाण्याच्या नसतात बाळा, काही काही चेहऱ्याला पण लावायच्या असतात. मसाला लावू का तुमच्या चेहऱ्याला? मसाला वा वा मस्त लाल 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 लाल. हो एकदम एकदम म्हणजे असं तुम्हाला वाटेल की मी एकदम फॉरनर आहे, असा चेहरा मस्त पिंक वाटेल तुम्हाला. लाव ना लाव. एक मस्त एक्सपेरिमेंट होणार आहे माझ्यावरती, तुम्हाला त्यानंतर मी बघायला मिळणार की नाही माहित नाही. सर्वात महत्वाचं टॅप वॉटर घेण्यात येणार आहे. तर ह्या टॅप वॉटरचं काय महत्व आहे? आपल्याकडे रोज वॉटर नाही ना, म्हणून. रोज वॉटर तर येतं ना आपल्याकडे, आणि रोज आपण टाकी भरतो. असे किती टीस्पून घेणार तुम्ही हे तांदळाचं पीठ? अरे आपल्याला जेवढं लागतं तेवढंच घेणार ना. मग माझ्यावरती केवढं लागतं? चिमणी सारखा आवाज. ह्याच्या किती भाकऱ्या बनवू शकतात एका एवढ्याशा पिठाचं? सांगशील तर कर. असं म्हणजे हे माईक लावून पण तू मनातल्या मनात बोलतेस, मग काय फायदा? जर मनातल्या मनात शिव्या मिळत असतील माणसाला, तर अच्छा कळलं, युट्यूबवर आहे म्हणून मनातल्या मनात शिव्या झालेल्या आहेत, त्या अशा मोठ्याने देणार नाहीये. तुम्हाला तर नुसतं ना नुसतं बडबड 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 नुसती करायची असते. तुम्हाला वाटतं का मी बडबड करतो? आणि बडबड जास्त. काम कमी. कोणतं काम कमी? मी कोणतं काम कमी करतो? तुम्ही कोणतंच काम करत नाही. बघितलं, म्हणजे मी लादी पुसायचं काम त्या दिवशी व्यवस्थित केलं ना, असं तिचं म्हणणं आहे. त्या दिवसापासून ते हरवलं तेव्हापासून मीच लादी पुसते, तुम्ही ना पुसते. एक वेळा तरी लादी पुसली का? पण त्याच्यानंतर एक ब्लॉग आला होता ना लादी पुसायचा, त्या आधीचा ब्लॉग होता तो. आमचा सिक्वेन्स थोडा पुढे मागे झाला. तुमच्या बोलायच्या नादात ते पातळ झालंय. बघितलं. आता काय करेल ती, आता थोडं पीठ टाकेल, मग तिला वाटेल की घट्ट झालं, मग अजून पाणी टाकेल, मग वाटेल जास्त पातळ झालं, असं करून मग ते इतका पसारा वाढेल ना, तो मग पूर्ण माझ्या अंगाला लावेल ते पीठ. येडीच आहे ना तुम्ही, शहाणे. खूप मनाला वाईट वाटून घेते ही बिचारी. काय करणार छोटस लेकरू? लेकरू नाही तू. अगं सगळे म्हणतात ना तू शाळेतली पोरगी वाटते. आता चला माझ्या चेहऱ्यावरती रंगरंगोटी होणार आहे, ती आपण पाहूया, ही आपण बाहेर बघूया. तर आता इथे आपण हॉलमध्ये आलो आहोत आणि इथे माझ्या चेहऱ्यावरती रंगरंगोटी होणार आहे. बरं मला बसावं लागेल का त्यासाठी? नाही असं उभ्यानेच असं करते ना. कर ना. पण मी काय, मला पण उंच होता येतं. किती वेळ राहू शकशील? खूप वेळ राहू शकते. एक आपण चॅलेंज करू की कोण किती वेळ असं टाचेवरती उभं राहू शकतं. आता नाही, नंतर, कारण की हा व्हिडिओ खूप लॉंग होईल. शायनी बाजू बाळा, मला वाटतं खुर्चीवर मला माकडासारखं बसावं लागेल. किती उंच झाले, मी कसं लावणार? हा जास्त उंच आहे. कॅमेरा दिसला पाहिजे ना. माईक काय काय कधी डाय लावली होती?
हफ्त्याभरापूर्वी डाय लावलेली, तर हे केस बघा हफ्त्याभरामध्ये पुन्हा वाईट झाले. मी म्हणालो होतो ना की डाय किती तुम्ही परमनंट लावा, जे उगणारे केस ते सफेदच उगणार आहेत ना. चल आता एवढं थोडंफार माझ्या चेहऱ्यावरती पीठ मळलेलं आहे तिने, तिला अजून मळायचंय. तर आपण पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर भेटू. केस काळे करून मला यंग बनवण्याचा हिचा प्रयत्न फसल्यानंतर असं तांदळाचं पीठ माझ्या चेहऱ्यावर मरून मला कोरियन स्किन देण्याचा हा प्रयत्न चालला हिचा. आता 10-15 मिनिटं तर झालेले आहेत मस्तपैकी. माझा चेहराही चांगला कोरडा झालेला आहे. याला आज रबिंग करावं लागेल मला. बघूया काय रिझल्ट मिळतोय तो. चला आता माझा फेस क्लीन झालेला आहे. आणि तुझं काय म्हणणं आहे, माझा चेहरा कसा वाटतो? मला तर चांगला वाटतंय. मी तर म्हणतो तुम्हाला लावते ना मी. अच्छा, असं हिचं म्हणणं आहे की माझ्या चेहऱ्यावर चांगला ग्लो आलेला आहे चांगला. तर त्यामुळे तिने मला हे टी शर्ट घालायला सांगितलंय, ज्यामुळे तो के ड्रामावाला फील येईल. आता मी स्वतःला प्रेझेंट करतो तुमच्यासमोर पुन्हा एकदा माझ्या नवीन लुक मध्ये, आणि मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कसं वाटतंय. तर 1, 2, 3 मला एक्झॅक्ट माहित नाहीये, तुम्ही कमेंट मध्ये सांगा कसं वाटतं आता माझा चेहरा आणि माझं लुक कसं वाटतं. आता के ड्रामावाला वाटतं की नाही हेअरस्टाईल वगैरे बघून, मी शुअर नाहीये, पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर असा आमचा प्रयत्न हा नेहमीच चालू असणार आहे, कारण की मस्तपैकी आमची जोडी छान सुंदर दिसावी. आपली जोडी छानच दिसते. मला असं वाटतं हिला मॅच व्हावं चांगलं. अरे मॅच होतं म्हणून तर लग्न झालंय ना, उगाचच लग्न झालंय. काय पण बोलत असता. कूल डाऊन. तर मग आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तर वाटतं अशा प्रकारचे साधे सिंपल आमचे व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे व्लॉग बघायला मिळेल. कमेंट करा आणि छान छान कमेंट करा प्लीज, जेणे आम्हाला मोटिवेशन मिळेल जरा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, बाय बाय.